हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज माझ्या हातात काहीतरी वेगळा दिसतंय ना. हा आहे DJIचा ओस्मो पॉकेट 4 जो की माझ्यासाठी गिफ्ट आहे. हा मग मला कॅरी नाही करताय, फर्स्ट टाइम वापरते. तर इकडे मी ह्याच्यामध्ये सगळे त्याची ॲक्सेसरी घेतली. क्रिएटर कॉम्बो आहे हा. तर ह्याची व्हिडिओ आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा, त्याच्यामध्ये सगळं मी मेन्शन केलं आहे काय काय भेटतं आहे त्याच्याबरोबर सामान ते. आणि एक मिनटं, हे कॅरी पण जाम भारी होतं आहे, दाखवते मी तुम्हाला. कारण एकदा ह्याच्याने शूट केलं की मग मला दाखवता येणार नाही, म्हणून तुम्ही बघू शकता हे डिटेक्ट करतं फेसला. आणि हे 360 डिग्री रोटेट होतं आहे. आणि मी आता माझ्याकडे करून दाखवते तुम्हाला. सो आपण झूम आउट केलं, झूम इन केले होते मग मागाशी. तर चाललोय आपण एकविरेला. पहिला ब्लॉग DJ ओस्मो पॉकेट 4 मध्ये शूट केलेला पहिला ब्लॉग करूया आपण देवाच्या चरणी जाऊन. हां खाली दाखव, तू ये, मला नाही कॅरी करता येते बाबू, फर्स्ट टाइम. इकडे 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 हां इथे ये. ओके, आवडला? हाय कर सगळ्यांना. हाय हाय. आम्ही अशी मस्त क्यूट क्यूट साधी सिंपल अशी तयारी केलेली आहे. वल्टी करून आपण दिसणार नाही, वल्टी करून तुला डिटेक्ट करतोय तो. तुझं चेहरा स्कॅन केलं बघ. हो ह्यांनी एक मिनटं, मला कॅरी नाही करता येत. ह्यांनी माझ्यासाठी गिफ्ट दिलं हा, जो की झूम झाला होता, जो की मला अजून नाही वापरता येते पण शिकेन. माझे ब्लॉग असतात असेच छोटे छोटे, पण माझ्या नवऱ्याची एक्सेप्टेशन माझ्याकडून खूप जास्त दिसते आता मला. खूप जास्त एक्सेप्टेशन दिसते मला माझ्याकडून. तर चला त्यांच्या एक्सेप्टेशनला आपण पार पाडूया आणि बघूया. हा मस्तपैकी क्यूट असा माईक दिलाय, जो की मॅग्नेटवाला आहे. काही क्लिप वगैरे नाही अडकावायला, त्याच्यामुळे काही इश्यू नाही कॅरी करायला. आणि क्वालिटी पण खूप छान अशी क्वालिटी आहे. जाऊन आपण आता एकविरेला चाललोय, तिकडे आपण चेक करूयाची कॅमेरा क्वालिटी. आणि बघूया, पहिला ब्लॉग आहे तो देवाच्या चरणी आपण जाऊन शूट करूया. मग काय बाकीचे आपण आता हळूहळू शिकता येईल. चला तर इकडे ह्यांची पण तयारी झाली आहे. मी तर कधीचीच रेडी होऊन बसली आहे. इकडे रिऊ पण खूप एक्सायटेड आहे. रिऊला वाटलं टॉय आहे काहीतरी. हां, तर इकडे रिऊनी खोलाखोल केली आहे. ह्याचं जे ॲक्सेसरी, खूप जास्त ॲक्सेसरी घेतले, क्रिएटर कॉम्बो घेतले त्यांनी, त्याच्यामुळं आपल्याला सगळं आलं आहे. माईक, लाईट वगैरे, ते फेस लाईट वगैरे. आणि त्याचा आपण छोटा मिनी ब्लॉग बनवलेला आहे, जाऊन बघू शकता तुम्ही. चला तर जाऊया, खूप जास्त वेळ झाला, वाजले दुपारचे 2. आम्ही अचानक प्लॅन केला आहे. चला तर जाऊन बघूया. फक्त आय होप की गर्दीने भेटायला पाहिजे. मी फक्त अशी इच्छा व्यक्त केली होती की असं काहीतरी पाहिजे, ह्यांनी घेऊन दिलं. थँक्यू अहो. गणपती बाप्पा मोरया. चला तर निघालोय जायला. मी घरात शूट केला होता, पण आता आपण बाहेरचं बघूया कशी क्वालिटी आहे. कॅमेरा क्वालिटी तर एक नंबर आहे. प्लस त्याच्याबरोबर ही वाली लेन्स येते जे आपण अटॅच करूया. आणि मग क्वालिटी बघा तुम्ही. हां, जे की ही पण मॅग्नेटिकच आहे, फक्त टच केली की ती आपणआप चिकटते जाऊन. तर क्वालिटी किती चेंज झाली हे कळतंयच आपल्याला. चला तर जाऊया आणि तिकडे जाऊन शूट करूया थोडं. हे काहीतरी असं डिटेक्ट पण करतं आहे, ज्याच्याने आपला चेहरा पण स्कॅन होतो आणि आपल्याच चेहऱ्याकडे असं मूव्ह होत राहतं.
इथून घेतली आपण साडीची ओटी. जाम घाम फुटलं ना. इकडे रिवड्या पण दमला आपला चालता चालता. चला तर जाऊया पुढे. चढताना हाऊस झाली आमची. तो खूप छान असं आमचं दर्शन झालं ना. मस्त दर्शन झालं. एक हार्डली 5 मिनटं पण गेली नसतील. कुंकू का वाकडा तिकडंच लागलाय. बट इट्स ओके. देवीच्या इथलं कुंकू आहे, चालतो तेवढं तरी. कुठून जायचं आहे? हा माझ्या साडी, ही साडी मी स्पेशली ही साडी मी स्पेशली टसल्स मुले घेतली आहे. मला जाम आवडले होते हे. तर चला जावे. दर्शन तर एक नंबर झाला. मोबाईल अलाव नव्हता. मी हे पण ठेवायला दिलं होतं देवीजवळ, पण काय करणार, मोबाईल अलाव नाही तिथे त्यांनी सांगितलं. सुरुवात तर खूप छान अशी झाली आहे देवाच्या आशीर्वादाने. तर चला जाऊया. थोडंसं इकडचं शूट घेऊ, मग निघूया. लेन्स लावायला विसरलो आपण. लेन्स राहिली. इट्स ओके. ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे तशी पण. सॉरी, इकडे काम चालू आहे. इकडे बॅक साईडला आणि फ्रंटला पण काम चालू आहे त्यांचं. तर बघूया व्ह्यू. इथे चष्मा लावण्यात आलेला आहे. हा, पेंग्विनची डस्टबिन आहे. बरोबर पोराने ओळखली. तर जाऊया. आणि ते कसला व्ह्यू आहे आणि ह्याच्यामध्ये जामच भारी येतं इकडे. थोडा मॅनेज करायला प्रॉब्लेम जाते मला. नवीन. ठीक आहे. बॅक साईड गेली. थांबा. हां, आता आपल्याला घेतलं त्यांनी. थोडं मॅनेज करायला प्रॉब्लेम होते, बट शिकू असं हे बोलत आहेत. थांबा. शिकू असं हे बोलत आहेत. ह्यांच्याकडनं मी शिकून घेईन. डायरेक्टली मातीवरून उड्या मारत जातो. हां, आत्ता शिकला. मला डिटेक्ट करते होतो. हो, आता डिटेक्ट करतोय. हा बघा, है ना, माझ्याकडेच फिरतोय. रायडू शिकतोय. सांग अजून. आम्ही शिकू. चला तर जाऊया. दर्शन एक नंबर झालं. इकडे सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पायऱ्या वगैरे सगळं फोडलेलं आहे. म्हणजे असं काम चालू आहे. पण त्यांनी आता पावसाळ्याच्या आधी करायला पाहिजे होतं ना. हो, इथे भेटलेत आपल्याला छोटे छोटे मुकुट. स्वामींचे जे पाहिजेच होते आपल्याला ना, किती दिवस भेटत नव्हते. हा पण छान आहे बघा. किती आहे? आईला घ्या 2, आपल्याला 2 घ्या. हे छोटे आहेत.
टायगर पॉइंट आहे का मंकी पॉइंट आहे? का? विचारू नका. मंकी पॉइंट असेल. मंकी आहे ते राम ते बघ ते बघ नाही मंकीच पॉइंट असेल हा. राजमाची का? हां. हो हो दाखवते हां कॅमेऱ्यात दाखव. माखाला का? आपल्याला पण कॉर्न हे आहेत मसाला कॉर्न हे आहेत प्लेन कॉर्न रिव्ह्यूसाठी मसाला कॉर्न माझ्यासाठी मस्त वाटलं. चिकट आहे मग किधर है मक्काना तेरा? हां बहुत अच्छा. कॉर्न घेतले रिव्ह्यूला. आणि हे जे पॉकेट 4 आहे ओस्मो DJ ओस्मो पॉकेट 4 त्याचं एक बेस्ट म्हणजे कसं आहे की माईक कनेक्ट नाही ना करायला लागत 17 वरी. जिथनं मी निघालो आहे तिथनं माईक माझ्या लावलेलंच आहे कनेक्ट केलेलं आहे. तिथून मी 50 बारी बंद केलं असेल चालू केलं असेल पण कनेक्ट असं सेपरेट कनेक्ट करायला लागला नाही. आपणे आप कनेक्ट होतो आपणे आप चालू होतो. माझा अवतार बघ काय झालंय. देवीने जरा जास्तच मला आशीर्वाद दिला. दीदीला समजलं. देवीने मला जरा जास्तच आशीर्वाद दिलेला आहे. तुम्हाला नाही दिला ना? लाडकी आहे मी देवीची ना. बोला फिरून मोबाईलवरच आली. त्यात पण काढल्यात पण हार्डली आपण 2 वाजता काहीतरी निघालो होतो. 6:15 घरी आहोत. 3 तासाच्या आसपास आपण जाऊन पण आलो. आणि आता करूया ब्लॉगचा एंड. DJ ओस्मो पॉकेट 4 आहे. ते खूप इझी आहे यूजसाठी. हां बोल. अरे देवा तुटलंय रे. त्याच्या व्हिडिओ क्वालिटी तर 1 नंबर वाटते मला. शूट करताना खूप इझी जातं. इझी बंद करायला पण खूप इझी आहे. मी आता दाखवलं पण तुम्हाला ती व्हिडिओ. आणि ह्याची जी ओपनिंगची व्हिडिओ आहे ती आपली मिनी ब्लॉग शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा. ह्याची मी ओपनिंगची पण व्हिडिओ टाकलेली आहे. तर चला आता करूया ब्लॉगचा एंड. आणि हां माईकचं एक आहे. माईक जो मी गेल्यापासून कनेक्ट केला होता तो अजूनपर्यंत तसं तिथेच आहे. मी एकदा पण त्याला चालू बंद वगैरे केलेलं नाही. आपणे आप चालू होतो आपणे आप कनेक्ट होतो. आणि जेव्हा आपण डिस्प्ले बंद करतो तेव्हा आपणे बंद होतो. सो चला आता करूया ब्लॉगचा एंड. बाय बाय.